व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि त्याच्यामुळे होणारे आजार हे भारतीयांना होणे हे मात्र खूप आश्चर्याची गोष्ट आहे. कारण भारतामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये ऊन आपल्याला मिळतं तरी सुद्धा लोकांचं व्हिटॅमिन डी कमी आलेलं दिसतं. व्हिटॅमिन डी कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे ऊन शरीराला कमी लागणे. त्याचबरोबर खास करून जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे हिरव्या भाजीचा प्रत्येक घास जवळजवळ 55 ते 60 वेळा चावला जाणे याच्याने व्हिटॅमिन डी शरीरातलं वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर केळ्याचं जे साल आहे ते साल पील करून साल काढून त्याच्या आतला जो भाग आहे तो चमच्याने किंवा सुरीने खरवडून तो खावा. त्याच्यामुळे सुद्धा अत्यंत चांगलं व्हिटॅमिन डी हे तुम्हाला मिळतं. सूर्यप्रकाशाचं व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सकाळी 8:30च्या आधीचं जे कोवळं ऊन आहे हे कोवळं ऊन शरीराच्या जास्तीत जास्त भागाला लागावं जेणेकरून शरीरामध्ये व्हिटॅमिन डी बनण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. एवढं करून बघा. ज्यांचं व्हिटॅमिन डी कमी आहे त्यांना नक्कीच हा अनुभव येईल की शरीरातलं व्हिटॅमिन डी हे नॅचरली वाढायला मदत झालेली आहे. त्याचबरोबर शरीरातलं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी नॅचरली वाढवण्यासाठी न्यूरोथेरपीचे काही उपचार आम्ही व्हिडिओद्वारे घेण्यासाठी तयार केलेले आहेत. हे व्हिडिओ उपचार घेऊन अनेक रुग्णांना घरच्या घरी व्हिटॅमिन डी वाढवता आलेला आहे. कुठलंही औषध, कुठलीही गोळी, काहीही इंजेक्शन वगैरे न घेता. हा उपचार साधारणपणे 17 मिनिटाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला स्वतःच्या शरीरावरती वेगवेगळ्या पॉइंट्स वरती फक्त स्वतःच्या हाताने विशिष्ट क्रमाने विशिष्ट वेळेकरता हलका दाब द्यायचा असतो. कुठलंही औषध नाही, कुठलंही इंजेक्शन वगैरे नाही. हे साधारणपणे सव्वा महिना करून बघितलं की शरीराचं व्हिटॅमिन डी नॅचरली वाढलेलं हे दिसून येतं. अनेक लोकांना हे दिसलेलं आहे. आपल्याला जर काही व्हिडिओ उपचार हवे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्याच्यावरती आपण आम्हास संपर्क करू शकता.